मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्र लाट सुरू झाल्याने विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। विशेषतः अमरावती शहरासह परिसरातील अनेक भागात तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांना प्रचंड उकडण्याचा सामना करावा लागत आहे। सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची तीव्रता जाणवत असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे। दुपारच्या वेळी तर उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे। वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर होत असल्याची बाब समोर आली आहे। शाळा दुपारपर्यंत सुरू असल्याने विद्यार्थ्यांना प्रखर उन्हात शाळेत जावे लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षक संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी केली आहे। सकाळच्या सत्रात शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळेल असे शिक्षकांचे म्हणणे आहे। गेल्या काही वर्षापासून हवामानातील बदल अधिक तीव्रतेने जाणू लागले आहेत। पूर्वी एप्रिल मे महिन्यात जाणवणारी उष्णता आता मार्चपासूनच वाढू लागली आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते ऋतुचक्रात होत असलेले बदल, वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे यंदाचा उन्हाळा आतापर्यंतच्या नोंदीमधील सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हवामानातील टोकाच्या बदलांचा परिणामही अलीकडील काळात अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे। मागील काही वर्षात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे। 2022 हे वर्ष मागील 50 वर्षातील सर्वाधिक उष्णतेच्या लाटांचे वर्ष म्हणून नोंदवले गेले होते। सध्याही त्याच प्रकारचा कल दिसत असल्याचे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे केवळ उष्णतेच्या लाटा नव्हे तर अतिवृष्टी, गारपीट आणि थंडीच्या लाटांचे प्रमाणही वाढले आहे। हवामानातील अशा टोकाच्या बदलामुळे शेती, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम होत आहे। दरम्यान 2025-2026चा हिवाळाही नोंदीनुसार अत्यंत थंड ठरला होता। त्यामुळे हवामानातील अस्थिरता पुढील काळातही वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। पर्यावरणातील असंतुलतेमुळे हवामानातील बदल वेगाने होत असल्याचे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होत आहे। वृक्ष लागवड, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासाच्या उपाययोजनांवर भर देणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। अन्यथा येत्या काळात उष्णतेच्या लाटांचा आणि इतर नैसर्गिक बदलांचा परिणाम अधिक तीव्र स्वरूपात जाणू शकतो। दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनाही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि लहान मुलांना विशेष काळजी देणे गरजेचे असल्याचा सल्ला देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।